विचार करा, आपल्या महाराष्ट्रातच एका विद्यापीठानं म्हणजे स्वातंत्र्य मिळून फार काळ नाही झाला होता तेव्हा शारीरिक शिक्षणाला फक्त एक खेळ म्हणून नाही बघितलं, हो, तर थेट अभ्यासक्रमाचा एक अनिवार्य भाग बनवलं. अगदी. आणि गंमत म्हणजे हे फक्त निवडक विद्यार्थ्यांसाठी नव्हतं. तेच तर. अगदी ज्यांना काही शारीरिक आव्हानं आहेत त्या विद्यार्थ्यांसकट सगळ्यांसाठी. हो, हे शिवाजी विद्यापीठात घडलं होतं. आणि आज आपण याच एका, मला वाटतं, खूप धाडसी आणि दूरदृष्टीच्या योजनेबद्दल बोलणार आहोत. बरोबर. शिवाजी विद्यापीठाची ती सक्तीची शारीरिक शिक्षण योजना, तिची उद्दिष्टे काय होती, कशी होती तिची रचना? आणि ती प्रत्यक्षात कशी आणली गेली, प्रशिक्षणाच्या पद्धती काय होत्या, इतकंच नाही तर पडद्यामागे म्हणजे अगदी संचालकांच्या कानाचं नियोजन कसं होतं, हे सगळं आपण बघूया. आपल्याकडे यासाठी 2 मुख्य डॉक्युमेंट्स आहेत, बरोबर? एकात योजनेची सगळी माहिती, नियम वगैरे. हो, मार्गदर्शक तत्व आणि रचना. आणि दुसरा एक स्रोत आहे, तो एका परिपत्रकाच्या रूपातला आहे. अच्छा. तो सांगतो की ही योजना चालवण्यासाठी संचालकांचं कामाचं स्वरूप कसं होतं, वेळेचं नियोजन कसं होतं. म्हणजे अगदी खोलात जाऊन माहिती आपल्याकडे. हो, आणि आज आपलं ध्येय काय आहे, तर या योजनेमागचा विचार काय होता हे समजून घेणं. ती यशस्वी का झाली किंवा काय पावलं उचलली गेली? आणि विद्यार्थ्यांना फक्त शारीरिक फायदे मिळणार होते की अजून काही. चला तर मग बघूया यात काय काय आहे. सुरुवात इथून करूया की ही सक्ती का गरजेची वाटली असेल विद्यापीठाला, म्हणजे ऐच्छिक का नाही ठेवलं? बरोबर आहे. हा शिवाजी विद्यापीठाचा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयत्न होता असं म्हणायला हरकत नाही, शारीरिक शिक्षणाला एवढं महत्त्व देण्याचा. म्हणजे त्यांना वाटलं असेल की ऐच्छिक ठेवलं तर कदाचित योजना यशस्वी होणार नाही. म्हणजे बहुतेक विद्यार्थी ज्यांना खेळाची आवड नाही किंवा पार्श्वभूमी नाही, ते शाळेत येणार नाहीत पुढे. हो, हे शक्य आहे. मग अपेक्षित परिणाम कसा साधणार? म्हणूनच त्यांनी सक्ती हा शब्द वापरला, कंपल्शन दिलं, आणि त्यात चक्क क्रेडिट गुण म्हणजे क्रेडिट मार्क्स मिळायची सोय केली. अरे वा, म्हणजे हे खूपच वेगळं होतं. हे गुण फक्त हजेरीसाठी नव्हते तर? अजिबात नाही. ते थेट विद्यार्थ्यांच्या फायनल रिझल्टवर परिणाम करायचे. यातून दिसतं की विद्यापीठानं या विषयाला किती गांभीर्याने घेतलं होतं. म्हणजे फक्त उपचार नाही, तर खरंच महत्त्व दिलं होतं. श्रेणी सुधारायला मदत किंवा नापास झाल्यास पास व्हायला मदत. हो, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकही याकडे गांभीर्यानं बघायला लागले असणार. नक्कीच. पण मग या योजनेमागची मूळ उद्दिष्ट काय होती? फक्त मुलांना फिट ठेवणं एवढंच? नाही, त्याहून खूप मोठा विचार होता. मुख्य ध्येय होतं देशासाठी सशक्त, निरोगी आणि जबाबदार नागरिक घडवणं. नागरिक घडवणं. हो, शारीरिक शिक्षणातून. हो. त्यामागे एक विचार होता बघा. आधुनिक जीवन कसं धावपळीचं झालंय, तणाव वाढलाय. हो, खरंय. याचा माणसाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर, त्याच्या शिस्तीवर परिणाम होतोय, हे विद्यापीठाने ओळखलं होतं. आणि याला तोंड देण्यासाठी नुसती इच्छा असून नाही चालणार, तर पद्धतशीर ट्रेनिंग गरजेचं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे हा खूप व्यापक दृष्टिकोन झाला. फक्त काही चांगले खेळाडू तयार करायचे नव्हते तर? अजिबात नाही. मोजक्या खेळाडूंचा विकास पुरेसा नाही असं स्पष्ट म्हटलंय. त्याऐवजी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नैसर्गिक वातावरणात नैसर्गिक हालचाली म्हणजे चालणं, धावणं, चढणं, उडी मारणं, काहीतरी उचलणं, ओढणं, अशा अगदी मूलभूत नैसर्गिक हालचालींचा सराव व्हावा यावर भर होता. अच्छा, आणि त्यांचं म्हणणं होतं की यातून फक्त शरीर आणि स्टॅमिना नाही वाढत, तर अजून काय? तर चारित्र्य, धैर्य, नेतृत्व क्षमता, पुढाकार घेण्याची वृत्ती, टीम स्पिरिट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, स्वशिस्त. बापरे. आणि हीच मूल्ये चांगल्या नागरिकत्वाची पायाभरणी करतात असा विश्वास होता या योजनेमागे. ही कल्पनाच खूप प्रभावी आहे, शारीरिक शिक्षणातून नागरिकत्वाची पायाभरणी. मग हे सगळं प्रत्यक्षात कसं आणलं? योजनेची रचना काय होती? रचना अगदी विचारपूर्वक केली होती. 2 मुख्य गट होते, गट अ आणि गट ब. गट अ म्हणजे? गट अ होता स्वैच्छिक उपक्रमांचा, व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थ्यांना एक मोठी यादी दिली होती खेळांची. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी, स्विमिंग, टेनिस, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बरेच होते. भरपूर पर्याय होते. हो, यातून कोणतेही 2 खेळ निवडायचे होते. आणि अपेक्षा काय होती, तर एका खेळात प्रावीण्य मिळवायचं आणि दुसऱ्या खेळाचे निदान नियम तरी माहीत करून घ्यायचे. बरं, हे झालं ऐच्छिक. पण तुम्ही म्हणालात दुसरा गट अनिवार्य होता. हो, तो होता गट ब, अनिवार्य उपक्रम, ऑब्लिगेटरी ॲक्टिव्हिटीज. हा नावाप्रमाणेच सगळ्यांसाठी कंपल्सरी होता. त्यात काय काय होतं? त्यात 3 मुख्य शारीरिक क्षमतांवर लक्ष होतं. चपळता म्हणजे अजिलिटी, सहनशक्ती म्हणजे एन्ड्युरन्स आणि ताकद म्हणजे स्ट्रेंग्थ. अच्छा.
आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या तिन्ही गटांमधून मिळून एकूण 4 उपक्रम पूर्ण करणं बंधनकारक होतं. उदाहरणार्थ सांगाल का? चपळतेसाठी काय होतं? चपळतेसाठी होतं 100 मीटर धावणं, जागेवरची लांब उडी, उंच उडी किंवा रिंग वॉल्ट. आणि सहनशक्तीसाठी? पुरुषांसाठी 1 मैल धावणं किंवा 5 मैल चालणं, महिलांसाठी 400 मीटर धावणं किंवा 3 मैल चालणं. आणि ताकदीसाठी? पुरुषांना दोरी चढणं किंवा चिनअप्स, महिलांना सिटअप्स किंवा पुशअप्स असे प्रकार होते. म्हणजे बऱ्यापैकी शारीरिक कसरत होती यात. पण मग पास कसं ठरवायचं? काही स्टँडर्ड्स होते का? हो, नक्कीच. प्रत्येक अनिवार्य उपक्रमासाठी पास होण्याकरता किमान मानकं ठरवली होती. म्हणजे समजा पुरुषांना 100 मीटरसाठी 14 सेकंड किंवा उंच उडी 3 फूट 10 इंच. पण ह्याचा उद्देश स्पर्धा नव्हता. नाही, अजिबात नाही. उद्देश स्टार खेळाडू शोधणं नव्हता, तर प्रत्येक विद्यार्थी किमान शारीरिक क्षमता राखतो की नाही हे बघणं होतं. म्हणून निकाल फक्त पास किंवा फेल इतकाच. कोण पहिला कोण दुसरा याला महत्त्व नव्हतं. हे महत्वाचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही शारीरिक आव्हानं होती, म्हणजे विकलांग विद्यार्थी, हो, फिजिकली हँडिकॅप्ड. त्यांच्यासाठी काय विचार केला होता? त्यांना सूट होती का? नाही, सूट नव्हती. त्यांच्यासाठी खूप विचारपूर्वक वेगळी सोय केली होती. त्यांची व्याख्या पण दिली होती, म्हणजे जे एरवी फिट आहेत पण हात किंवा पायात काही दोष आहे. त्यांच्यासाठी काय वेगळं होतं? त्यांचे निकष थोडे सोपे होते आणि उपक्रमही थोडे वेगळे. त्यांना 3 अनिवार्य उपक्रम करायचे होते, पण त्यासोबत काही योगासनं करण्याचा पर्याय होता. पद्मासन, वज्रासन, शवासन. 1 मिनिट स्थिती टिकवायची. आणि ऐच्छिक खेळ? त्यांनाही 2 निवडायचे होते. पण गंमत म्हणजे एक खेळ स्वतः खेळायचा आणि दुसरा खेळ शिकवायचा किंवा त्याचं कोचिंग करायचं. अरे वा! म्हणजे त्यांच्यात वेगळी क्षमता विकसित करायचा प्रयत्न होता. अगदीच. शिकवण्याची, नेतृत्व करण्याची. खरंच खूप सर्वसमावेशक विचार होता हा. नक्कीच. रचना तर खूप चांगली वाटतीये. पण कागदावरची योजना प्रत्यक्षात आणणं हे आव्हान असतं. प्रशिक्षण कसं दिलं जायचं? काय पद्धती वापरल्या? बरोबर. इथेच ट्रेनिंग मेथड्स आणि पेडागॉजी महत्वाची ठरते. योजनेचं यश ती किती प्रभावीपणे आणि प्रामाणिकपणे राबवली जाते यावरच अवलंबून होतं. त्यासाठी काय गरजेचं होतं? पात्र आणि प्रशिक्षित शिक्षक किंवा प्रशिक्षक, चांगली मैदानं, ट्रॅक आणि उपकरणं, आणि महत्वाचं म्हणजे फक्त प्रॅक्टिकल नाही तर थिअरीलाही महत्त्व देणं अपेक्षित होतं. म्हणजे त्यामागचं शास्त्र पण शिकवायचं आणि नियमित सराव. हो, नियमितता खूप महत्वाची होती. फक्त वर्षाच्या शेवटच्या परीक्षेवर लक्ष न ठेवता वर्षभर नियमित सराव गरजेचा होता. प्रशिक्षणाच्या पद्धतींबद्दलही सूचना होत्या. कशा होत्या त्या सूचना? जसं की विद्यार्थ्यांना शिकवताना वेगवेगळ्या फॉर्मेशन्स वापरायच्या. वर्तुळ, अर्धवर्तुळ, चौकोन. ट्रेनिंग हे प्रोग्रेसिव्ह असावं. प्रोग्रेसिव्ह म्हणजे? म्हणजे प्रत्येक सेशन आधीच्यापेक्षा थोडं वेगळं आणि किंचित जास्त आव्हानात्मक. विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट टिकून राहावा यासाठी व्हरायटी हवी. आणि सेशनची रचना? त्याची पण पद्धत होती. सुरुवात वॉर्मअप म्हणजे सोप्या व्यायामांनी, मध्यमुख्य किंवा कठीण व्यायाम, आणि शेवटी कूलडाऊन म्हणजे पुन्हा सोपे, शरीराला शांत करणारे व्यायाम. यात प्रशिक्षकाची भूमिका काय होती? फक्त ऑर्डर द्यायची? नाही, त्याहून जास्त. प्रशिक्षकाचा आवाज निर्णायक, स्पष्ट आणि उत्साहवर्धक असावा, पण कर्कश नसावा असं म्हटलंय. म्हणजे ओरडायचं नाही? हो, आणि फक्त सूचना नाही तर सतत प्रोत्साहन, चांगलं काम केल्यास प्रशंसा आणि मार्गदर्शन म्हणजे कोचिंग हे आवश्यक होतं. प्रात्यक्षिकं पण? हो, डेमॉन्स्ट्रेशन्स. ती शक्य तितकी अचूक हवीत. प्रशिक्षणाने स्वतः किंवा एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याकडून करून घ्यायची आणि थोडक्यात समजावून सांगायचं. भर कशावर होता? तर विद्यार्थ्यांनी कृतीतून शिकावं, लर्निंग बाय डुईंग. आणि चुका त्या कशा सुधारायच्या? त्याबद्दल पण सूचना होत्या. कामात व्यत्यय न आणता आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्याला नावमेद न करता प्रोत्साहन देत चुका सुधारायच्या. वैयक्तिक चुका असतील तर नाव घेऊन सांगाव्यात, पण शक्यतो स्पर्श टाळावा. हे पण महत्वाचं आहे. आणि नवशिके विद्यार्थी ज्यांनी कधी व्यायाम केला नाही? हो, त्यांच्याबद्दल विचार केला होता. कारण गृहीत धरलं होतं की 80% विद्यार्थी असेच असतील. मग त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी अगदी सोप्या हालचालींपासून सुरुवात करायची, मूलभूत तत्त्व समजावून सांगायची आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा. इथे खेळ आणि शारीरिक प्रशिक्षण यातला फरक पण सांगितलाय असं दिसतंय. हो, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. खेळामुळे रिॲक्शन टाइम, डिसिजन मेकिंग सुधारतं, हे खरं आहे, पण खेळांचे तोटेही सांगितलेत. काय तोटे?
ते नेहमीच सर्वांगीण विकास करत नाहीत. त्यात पद्धतशीर प्रगती साधणं कठीण असतं. आणि अनेकदा काय होतं, जे कमजोर किंवा कमी कुशल विद्यार्थी असतात ते मागे पडतात, फक्त प्रेक्षक बनतात. हो, हे होतं खरं. म्हणून या योजनेत फक्त मोठ्या स्पर्धात्मक खेळांवर नाही, तर किरकोळ किंवा साध्या खेळांना, मायनर गेम्स सुद्धा महत्त्व द्यायला सांगितलंय, जेणेकरून सगळे सामील होऊ शकतील. हे सगळं प्रशिक्षण आणि शिकवणं ठीक आहे, पण एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचं नियोजन करणं, वेळापत्रक बनवणं, हे कसं मॅनेज केलं? अगदी. त्यासाठी पण नियोजन होतं. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आठवड्यातून 2 तासिका होत्या 40 मिनिटांच्या. कशा होत्या त्या 2 तासिका? सरावासाठी प्रॅक्टिस पिरियड, जी कॉलेजच्या वेळेव्यतिरिक्त शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी. अच्छा. असंही सुचवलं होतं की अनिवार्य उपक्रम सकाळी घ्यावेत आणि ऐच्छिक खेळ संध्याकाळी. एवढे विद्यार्थ्यांचं नियोजन करताना शिक्षकांवर ताण आला असेल ना? यात विद्यार्थ्यांचा काही सहभाग होता का? होता ना. आणि या योजनेचा एक खूप इंटरेस्टिंग भाग आहे. विद्यार्थी गटनेते, स्टुडंट ग्रुप लीडर्स, त्यांची भूमिका खूप महत्वाची होती. त्यांची निवड कशी व्हायची? जे विद्यार्थी उत्साही आहेत, ॲक्टिव्ह आहेत, चांगली शरीरयष्टी आहे, अशांमधून निवड व्हायची. आणि मग त्यांना स्पेशल ट्रेनिंग मिळायचं. काय शिकवायचं ट्रेनिंगमध्ये? बरंच काही. कवायत कशी घ्यायची, कमांड्स कसे द्यायचे, क्लास कसा कंट्रोल करायचा, मैदान कसं आखायचं, साहित्याचा वापर आणि काळजी, हजेरी, शिस्त, खिलाडू वेळापत्रक, योजनेतले सगळे उपक्रम, स्पर्धा कशा घ्यायच्या, रेकॉर्ड कसं ठेवायचं. इतकंच नाही तर सर्किट ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग सारख्या पद्धतींची ओळख पण करून द्यायचे. म्हणजे जवळजवळ मिनी प्रशिक्षकच तयार करत होते. त्यांची जबाबदारी काय होती? त्यांची मुख्य जबाबदारी होती आपल्या ग्रुपमधल्या इतर मुलांना मार्गदर्शन करणं, त्यांना कोचिंग देणं, जेणेकरून ते चाचण्यांमध्ये पास होतील. यातून नक्कीच नेतृत्वगुण विकसित झाले असणार. हो, आणि जबाबदारीची जाणीव पण. बरं, मग विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन कसं व्हायचं? ते क्रेडिट गुण कसे मिळायचे? विद्यार्थ्यांची प्रगती नोंदवण्यासाठी एक प्रगती पत्रक, अचिव्हमेंट कार्ड होतं. त्यावर 6 माही नोंदी असायच्या, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहीने. म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःची प्रगती कळायची. आणि चाचणी? वर्षातून 2 वेळा संधी होती, पण क्रेडिट गुणांसाठी वर्षाच्या शेवटी होणारी चाचणी कंपल्सरी होती. गुण कसे विभागले होते? एकूण किती गुण होते? एकूण 10 क्रेडिट गुण. गट अ मधल्या प्रत्येक ऐच्छिक खेळासाठी 1 गुण आणि गट ब मधल्या प्रत्येक अनिवार्य उपक्रमासाठी 2 गुण. आणि विकलांग विद्यार्थ्यांसाठी? त्यांच्यासाठी दोन्ही ऐच्छिक खेळांसाठी प्रत्येकी 2 गुण आणि 3 अनिवार्य उपक्रमांसाठी प्रत्येकी 2 गुण. म्हणजे त्यांनाही 10 गुण मिळवण्याची संधी होती. आणि या गुणांचा फायदा काय? हे गुण विद्यार्थ्याच्या एकूण शैक्षणिक गुणांमध्ये जोडले जात. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची श्रेणी सुधारायची. किंवा एखादा विद्यार्थी 1-2 विषयात नापास असेल तर हे गुण वापरून तो पास होऊ शकत होता. हे खरंच मोठं प्रोत्साहन होतं. यात काही सवलत होती का कुणाला, जसे एनसीसी किंवा एनएसएस वाले? हो, जे एनसीसी, एनएसएस, एनएसओ मध्ये सक्रिय होते त्यांनाही चाचणी देऊन गुण मिळवण्याची संधी होती. वर्षाच्या सुरुवातीला कळवलं तर त्यांना नियमित तासिकेला हजर राहण्यापासून सूट होती. पण मेडिकल ग्राउंडवर सूट घेतली तर मात्र गुणांचा फायदा मिळत नसे. ही योजना राबवायला जागा, साहित्य याची गरज लागली असणार. त्याबद्दल काय सूचना होत्या? हो, किमान 6 एकरचं सपाट मैदान हवं असं म्हटलं होतं. पण जिथे नसेल तिथे थोडी कल्पकता वापरून, म्हणजे इम्प्रोव्हायझेशन करून सोय करायला सांगितलं होतं. जसं की? उंचवडीसाठी पोती किंवा विटा वापरून स्टँड बनवणं, झाडाला दोरी बांधून दोरी चढण्याचा सराव करणं, अंतर कसं मोजायचं, स्टॉपवॉच कसा वापरायचा, चिनअपसाठी बार किंवा बीम कसा वापरायचा, सिटअप्स, पुशअप्सची योग्य पद्धत काय, याचं मार्गदर्शन होतं. 16 वर्षांखालील मुलांसाठी निकषात थोडी सवलत पण होती. म्हणजे अगदी व्यावहारिक सूचना होत्या. हो, आणि हे सगळं फक्त विद्यार्थ्यांसाठी नव्हतं. हे यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे जे नियोजन होतं ते सुद्धा महत्वाचं आहे. जसं की शारीरिक शिक्षण संचालकांचा वर्कलोड. अच्छा, त्याबद्दल पण माहिती आहे? हो, आपल्या दुसऱ्या स्रोतात त्या परिपत्रकात 1992-93 पासून जो वर्कलोड लागू झाला त्याची माहिती आहे. काय होता तो वर्कलोड? आठवड्याला 40 तासिकांचा पीरियड्स कार्यभार निश्चित केला होता. 40 तासिका? म्हणजे बराच वेळ. याची विभागणी कशी होती? सगळा वेळ मैदानावरच? नाही, तसं नाही. विभागणी होती साधारण 10 ते 14 तासिका थिअरी लेक्चरसाठी. अच्छा. सुमारे 20 तासिका प्रत्यक्ष मैदानावर, म्हणजे प्रॅक्टिकल्स किंवा सरावासाठी. आणि उरलेल्या साधारण 10 तासिका या ऑर्गनायझेशन, प्लॅनिंग, आपलं क्रीडाज्ञान अपडेट ठेवणं, ऑफिसचं काम, रेकॉर्ड ठेवणं या सगळ्यांसाठी होत्या.
म्हणजे फक्त शिकवणं नाही, तर व्यवस्थापन आणि स्वतःला अपडेट ठेवणं पण कामाचा भाग होता. अगदी. यावरून कळतं की योजना यशस्वी करायला किती सखोल विचार केला होता. प्रशासकीय आणि मनुष्यबळ नियोजन पण किती महत्वाचं मानलं होतं. संचालकाची भूमिका बहुआयामी होती. खरंच, शिवाजी विद्यापीठाचा हा प्रयत्न खूपच कौतुकास्पद आणि दूरदृष्टीचा होता हे आता स्पष्ट होतंय. शारीरिक शिक्षणाला अभ्यासक्रमात अनिवार्य करणं आणि तेही एवढ्या विचारपूर्वक पद्धतीने. अगदी. त्यासाठी सक्ती आणि त्याला गुणांच्या प्रोत्साहनाची जोड हे मॉडेल प्रभावी ठरलं. आणि महत्वाचं म्हणजे उद्देश फक्त फिटनेस नव्हता. तर शिस्त, नेतृत्व, सांघिक भावना म्हणजे एक प्रकारे नागरिकत्वाची मूल्य रुजवणं. बरोबर. हा व्यापक दृष्टिकोन होता. आणि हे साधण्यासाठी चांगल्या प्रशिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांचा सहभाग, गट नेत्यांची भूमिका आणि प्रशासकीय नियोजन सगळं जुळून आलं होतं. आता या सगळ्या चर्चेनंतर जाता जाता एक विचार मनात येतो बघा. काय? आज आपण डिजिटल युगात आहोत. मुलांचा, तरुणांचा स्क्रीन टाईम खूप वाढलाय. मैदानी खेळ, शारीरिक हालचाली कमी झाल्यात. हो, हे तर खरंय. आरोग्याच्या नवीन समस्या दिसत आहेत. मग अशा परिस्थितीत शिवाजी विद्यापीठाच्या त्या जुन्या सक्तीच्या शारीरिक शिक्षण योजनेसारखी एखादी योजना, एक अनिवार्य संरचित योजना, आज आपल्या शाळा कॉलेजांमध्ये पुन्हा गरजेची आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जर उत्तर हो असेल, तर त्या जुन्या योजनेतली कोणती तत्व, कोणता विचार आजही तितकाच लागू पडेल? आपण त्यातून आज काय शिकू शकतो? हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे, नाही का?